नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी। ही लापशी अगदी मऊसूत, दाणेदार व झटपट कुकरमध्ये गुळाचं व पाण्याचं योग्य प्रमाण घेऊन कशी बनवायची ते पाहूया। यासाठी आज आपण 1 वाटी दलियाचे प्रमाण पाहणार आहोत। यासाठी इथे मी 1 वाटी दलिया, 1 वाटी गूळ व पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी दलियासाठी 3.5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। पाणी उकळत आहे तोपर्यंत एका कुकरमध्ये आपण खसखस कोरडी भाजून घ्यायची आहे व आता कुकरमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप हलकंसं गरम झालं की गॅस अगदी कमी करून हे ड्रायफ्रूट्स, खोबऱ्याचे तुकडे, काजू बदाम, पिस्ते असे सगळे तुपावर परतून घेणार आहोत। साधारण मिनिटभरात हे असे हलकासा रंग बदलला की लगेच काढून घ्यायचे, म्हणजे ते खायला सुद्धा मस्त खमंग लागतात, तसेच खाताना मस्त क्रंची लागतात। आता राहिलेलं सर्व तूप आपण कुकरमध्ये घालून घेऊया। आता या तुपामध्ये आपला गव्हाचा दलिया परतून घ्यायचा आहे। गॅस थोडा मध्यम करून मस्त असं तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतल्यानंतर याचा रंग बदलला जातो व रवा फुलून येतो। हा असा रवा छान परतल्यानंतर फुलून त्याचा खमंग सुवास सुटायला लागतो। या ठिकाणी आपला रवा छान भाजला गेलेला आहे व कलरही छान आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 3.5 वाट्या गरम पाणी घालायचं आहे। दुसऱ्या गॅसवर आपण पाणी उकळत ठेवलेलं होतं, ते उकळतं पाणी यामध्ये घालूया। पाणी घातल्यानंतर आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर आता आपण कुकरला झाकण लावूया व 3 शिट्ट्या करून घेऊया। शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे। झाकण उघडल्यानंतर हा बघा, आपला दलिया मस्त मोकळा व मऊ शिजलेला आहे। अशा प्रकारे हा पहा, आपला दलिया अगदी मऊ शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। इथे मी 1 वाटी गूळ घातलेला आहे। आता गॅस चालू करून गूळ विरघळेपर्यंत परतत राहायचं आहे। गूळ जसजसा विरघळायला लागतो तसं हे मिश्रण सैलसर वाटायला लागतं। 2 ते 3 मिनटं परतत राहायचं किंवा एक वाफ द्यायची। एक वाफ देऊन झालेली आहे। पहा, हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे व गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे। आता यामध्ये आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालूया व एकदा सर्व परतून घेऊया। सर्व परतून घेतल्यानंतर पाव चमचा वेलची व जायफळ पूड घातलेली आहे। तसेच यावर भाजलेली खसखस घालूया। आता गॅस बंद केलेला आहे व हे सर्व मिश्रण छान परतून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपली ही गव्हाची लापशी बनवून तयार झालेली आहे। ही जसजशी थंड होत जाते तसतशी घट्ट होत जाते। बघा, अगदी मस्त मऊसूत आणि दाणेदार, अगदी झटपट ही आपली लापशी बनवून तयार होते। आता यामध्ये मी 1 चिमूटभर मीठ घातलेलं आहे। अशा प्रकारे
आपली मस्त मऊसूत अप्रतिम चवीची लापशी सर्व करण्यासाठी तयार आहे. चला तर सर्व करूया. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.